रमाबाईनी काळ्या मनुकांसोबत तुम्ही आणखी काय भिजवून ठेवावया सांगितले होते उष्णतेसाठी? थोडे भाजून कुटलेले जिरे. हो, रडावयास काय झाले? काही नाही. दादाची आठवण येते आहे ना? खरेच बाबा भाऊजी, खरेच स्वतः हवे होते आता इथे. कारण उद्या येथे मोठाच प्रसंग उभा राहणार आहे अशी भीती वाटते आहे मला. म्हणजे? मी सरफड येतात ना मला शिकवावयास. त्यांच्याकडे इंग्रजी शिकावयास उद्यापासून पंडिता रमाबाई देखील यावयाच्या आहेत. काय? अरे अरे देवा, झालेच कल्याण. तेच तर. मला तर नेहमीच ऐकून घ्यावे लागतेच. त्यातच स्नान प्रकरणावर स्वतःनी ताशेरे ओढल्यापासून वडील बायका फारच रागावलेल्या आहेत. त्यामुळे मला ऐकून घ्यावे लागणारच. पण बाबा भाऊजी, त्यांनी जर पंडिताबाईंचा अपमान केला तर मोठाच अनवस्था प्रसंग ओढवेल. वडील बायकांच्या विरोधात पंडिताबाईंची बाजू घेतली तर त्यांचा गहजब, आणि नाही घेतली तर इतक्या विद्वान बाईचा अपमान. अहो, मोठाच प्रश्न आहे हा. एवढ्या विद्वान आहेत त्या. कलकत्त्याच्या संस्कृत सभेने सरस्वती हा किताब दिलाय त्यास. 18,000हून अधिक श्लोक तर मुखोद्गतच आहेत त्यांना, आणि भगवद्गीता तर पाठच आहे. आणि अशा या विदुषीचा न्यायमूर्ती रानड्यांकडे अपमान. रमाबाईनी, तुम्ही काही काळजी करू नका. मी सतत वडील बायकांच्या आसपासच असेन आणि पंडिताबाईंचा अपमान होणार नाही याची काळजी घेईन मी. खरेच थँक्यू बाबा भाऊजी. माझ्या मनावरचे केवढे तरी दडपण उतरले. ताई काकू, शिवणकाम चालू आहे? नाही, भाजी चिरती. काहीतरीच काय ताई काकू. अहो, मी ह्यासाठी विचारले की मी तुम्हाला मदत करतो. द्या. बाई, तू मदत करणार? हो, द्या. हो. नाही म्हणजे हा आवळा देऊन कुठला कोहळा काढायचाय तूस? छे हो, छे, तसे काही नाहीये. बघा बघा कसा बोका हसतोय बघा. ती माधव दादाची तार आलीये. असे? अगो बाई. नाही, ते पुराण करणाऱ्या पंडिता रमाबाई उद्यापासून रमाबाईंच्या बरोबर इंग्रजी शिकायला येणार आहेत ना आपल्याकडे. तर त्यांची नीट व्यवस्था करा. म्हणजे मला तार आलीये. मला. मग एक काम कर ना बाबा, पंचारती देते तुझ्या हातात. उद्या ओळ ती आली म्हणजे. कळले ना माई? यास प्रेम का आले होते ते? ताई ताई, अहो डोके शांत करा. आता माधवाची तार आली आहे म्हटल्यावरती तो बाबा तरी काय करणार? अगो माई, भोळी ग भोळी तू. या बाबाचे फक्त निमित्त. पण खरे तर माधवास असे सुचवायचे आहे की या सगळ्या प्रकरणावरून त्याच्या बायकोस कोणीही रागे भरू नये. कारण तो प्रत्यक्ष इथे नाहीये ना तिची कड घेण्यासाठी, म्हणून ही तार पाठवली. आणि एक सांगते माई, तू मात्र पागळू नकोस. उद्या रमेने गोमूत्र शिंपडले, लुगडे पालटले तरी मी तीस आत येऊ द्यायची नाही. आमच्या स्वयंपाकघरात येऊन शिवाशिव केलेली आम्हाला चालायची नाही. वरकट चटण्या, कोशिंबीर, तिखट, मीठ यासही हात लावायचे नाही तिने. आणि नाहीतरी सभेला जाणाऱ्या या
आपल्या बायकांनी ही असली हलकी कामे करूच नयेत. वर जाऊन नवऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसून राहावे. म्हणजे कसे सगळ्याची साजून दिसते. बरे नवरा आहे का जागेवर, तर तेही नाही. पण त्याच्या खोलीत जाऊन या बायकांचे उद्योग मात्र चालूच. नाहीतर काय, तो माधवा गेलाय फिरतीवर. मग हिला कशात जावयास हवे त्या सभेत? एरवी कशी स्वतःनी सांगितले म्हणून जाते, ही ढाल धरलेलीच असते हातात. मग आता तो नसताना कशात जावयास हवे मिरवायला? स्वतःला नाचरेपणा करायचा असतो ना, दुसरे काय करा. काय गोंधळ घालायचा आहे ते घाला. माई, मला क्षमा कर. मी खोटे बोललो. माधव दादाची तार नाही आली. काय? पण माई खरेच रमाबाईंना दादाच आग्रह करतो. आता त्या पंडिताबाई कितीही झाले तरी रमाबाईंच्या यजमानांनी निमंत्रण दिलेल्या पाहुण्याच नव्हेत का? मग त्यांना त्यांचबरोबर मानानेच वागावयास हवे ना. आणि तुम्ही सांगितलेले सगळे रमाबाईंनी निमूटपणे ऐकतातच की. अगदी थंड पाण्याने स्नान देखील केली आहे. म्हणून माई, यावेळेस पंडिताबाईंचा अपमान किंवा त्यावरून वादंग नको. रमाबाईंना समजून घ्या ना. बाबा, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मला सगळे काही पटते बरे. तू म्हणतोस ना असे काहीही होणार नाही. खरेच सांगते. पण हेही लक्षात असू दे, रमेने सोवळ्या ओळ्याचे भान ठेवलेच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. एक सांगू, माझ्या समोर सगळे खरे खरे सांगून टाकलेस ना, त्याने खरेच बरे वाटले हो मस्त. मात्र आता हे सगळे त्या ताई काकूस जाऊन सांगू नकोस, म्हणजे मिळवले. जा, काही काळजी करू नकोस. अरे जा, जसा काही खरंच शिवणार होतास गोधड्या. जा. बरे. बाई, माई माई, इकडे लवकर, इकडे. काय झालं? अगो ती बघ आपली रमा कशी मांडीला मांडी लावून बसली आहे तिच्या. अगो स्वतः शिकत होती ते काय कमी होते का की या भटक भवानीचंही घेऊन आली आता इथे. आणि ही मारे टेसात फिरत असते पुराणे सांगीत. अगो मला सांग, ही विधवा बाई आहे ना, मग एका विधवेस हा नाचरेपणा शोभतो का? हवे तेव्हा पुरुषांमध्ये बसलेली असते, काही मर्यादा म्हणून नाहीच. आणि आता बघा, आपली रमा हिला कुशीत घेऊन बसलीये. आता काय माधवाने सांगितलंय का की इथेच शाळा भरव म्हणून? काय बाई, कहर नुसता कहर म्हणायचा. ताई हो, तुम्ही जरा हळू बोला. का? मी कशाला बोलू हळू? अगं माझेच घर आहे, मला माझ्याच घरात बोलायची चोरी की काय? तुम्ही चला इथून. माधव काय चाललंय? कल्याण झालं. मग पंडिताबाई, कसे वाटते आहे पहिल्या दिवशीच्या इंग्रजी शिकवणीनंतर? सुरुवात तर फारच छान झाली. म्हणतात ना, क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थम च साधयेत. जो उणापुरा वेळ माझ्या हाती आहे
तेवढ्या वेळामध्ये जितके इंग्रजीचे ज्ञान पदरी पाडून घेता येईल त्यासाठीच प्रयत्न करते आहे. बर, उद्या वेळेवर येते. हो, मी वाट पाहते. येते. माई, बायकांनी शिकावे हे माधवास आवडते हे चांगलेच ठाऊक आहे गो मला. कोल्हापुरात राहत असताना सुट्टीत माधवा जेव्हा घरी येत असे तेव्हा आपल्या दुर्गेस लिहावयास वाचावयास त्यानेच तर शिकवले होते. आणि ह्यांनी सुद्धा दुजोराच दिला होता दुर्गेच्या शिक्षणाबाबत. अगो पण माई, माझा मुद्दाच मुळी वेगळा आहे. पोथ्या पुस्तके वाचण्याखेरीज बायकांना या शिकण्याचा उपयोग तरी काय म्हणते मी. नाहीतर काय, आठवते ना ताई, माधवा त्याच्या पहिल्या बायकोच्या सुद्धा केवढा मागे लागला होता शिक्षणाबाबत. ती बिचारी गरीब गाय होती अगदी. आपल्यासाठी तिने त्याचे रागे भरणे सुद्धा सोसले होते. आठवते ना तुम्हाला? अगो पण माई, तिच्या अंगी असा नाचरेपणा नव्हता ना. रीतभात सोडली नव्हती तिने. आणि म्हणूनच तर आम्ही 25 माणसांनी मानाने दिवस काढले. मी यजमानीन बाई असा विचार देखील तिच्या अष्टांगी शिवला नाही. खरे बोलताय तुम्ही, अगदी खरे बोलताय. पण इथे तर सगळेच निराळे आहे. माधवा एक गोष्ट करायला सांगतो पण आमची 3 गोष्टी करण्याची तयारी आहे अशी ही दाखवते. आता त्या बाटगीला घरी बोलावून शिकवणी घेण्याची काय गरज होती मी म्हणते. आणि आता तर काय, माधवाने तार करून कळवलेच आहे त्या बाटगीची उत्तम सोय झाली पाहिजे म्हणून. आम्ही आपल्या दास्या राब राब राबतोय, मर मर मरतोय. बडबड करत मरून कधी जातो ना याचीच वाट बघते ही रमा. ज्या दिवशी मी मरेन ना तेव्हा हिचे मन शांत होईल. अगो बाई, पांडू, ए पांडू. हॅलो हॅलो, काय झालं? पांडू, अरे स्वयंपाकघरात उंदीर शिरलाय. अहो कसं शक्य आहे? रोजची साफसफाई करतो ना मी, घुसणारच नाही तो. अरे मेल्या, मी काय खोटं बोलतेय का? खोटं बोलतेय? अरे या 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 डोळ्यांनी बघितला तो तिकडून तिथे गेला बघ. नाही नाही, तुम्हाला भास झाला असेल, भास. अरे मेल्या, मी जे सांगते ते कर. त्याला घराबाहेर काढ नाही तर तुला घराबाहेर काढेल. काढ काढ, तू बघ. हो नाही, त्यापेक्षा त्याला पकडतो आणि त्यालाच घराबाहेर काढतो. आत्ता काढतो त्याला. हे कुठे गेला? अहो काय झालंय काय? तुम्ही असं का ओरडताय? काय रे? उंदीर उंदीर दिसला त्याला. हळूहळू केवढ्याने किंचाळताय तुम्ही. ते उंदीर म्हणजे केवढूसा जीव. तुमच्या या किंचाळ्याने गांगरून जाईल, हाताला घावणार नाही तो. उडू नका. अरे पांडू, मला अक्कल शिकवू नकोस. त्याला हुडकून काढ. तेच करतो. त्याला लवकर. काय गो रमे? हा, त्या गोऱ्या चिचुंदरीच्या पुढे पुढे करत असते आणि आता कशाला घाबरून माझ्या मागे लागतेय. पांडू, हिला घे मदतीला. नाही 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 रमाबाई, तुम्ही तिथंच थांबा. काय मी शोधतो ना उंदीर. त्यांना कशाला सांगताय? आणि त्यांना कशाला सांगताय उंदीर शोधायला? त्याच्यावर तर पाय देऊन उभे आहेत तुम्ही. तुम्ही नका ओरडू. अहो ताई साहेब त्याच्यावर उभे. कशाला हसतंय?
तेच सांगतोय. तो उंदीर आहे ना मागून पुढं आलाय आणि तुमच्या द्वारात घुसलाय. तुमच्या द्वारात येतो. तिकडे तिकडे हे बघा मला दिसतोय वरचा तर. उठा, 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 उठा. आजच्या सभेत बरे का रमाबाई, एक अतिशय महत्वाचा ठराव पास झाला. असे कोणता? पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी हायस्कूल नाही, तेव्हा अतिशय सुसज्ज असे हायस्कूल करण्याच्या दृष्टीने हिराबागेत एक मोठी सभा घेण्याचे ठरविले आहे. या सभेसाठी गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांना आमंत्रित करून त्यांच्या पुढे हायस्कूलची मागणी करण्याचे ठरविले आहे. सर वेडरबर्न यांनी आधीच 10,000 रुपये देण्याचे मान्य केले आहे. आम्ही आणि आमचे इतर सहकारी मिळून या देणगीस आणखी हजारो रुपयाची जोड देणार आहोत. फारच चांगली घटना घडते आहे ही. पुण्यातील स्त्री शिक्षणाच्या बाबतीत या हायस्कूलमुळे मोठे चांगले वळण पडेल. होय, तोच मुख्य हेतू आहे. स्त्री शिक्षणाचा जोमदार प्रवाह सुरू होईल या हायस्कूलमुळे. जे परिवर्तन करण्यासाठी आपला आटापिटा चालू आहे ते परिवर्तन अतिशय वेगाने घडेल. फारच आनंदाची बातमी आहे. परंतु रमाबाई, तुमची ही जबाबदारी आहे हे कामाचे संदर्भात. अगोबाई सांगावे, मी माझी जबाबदारी मोठ्या आनंदाने पार पाडीन. हिराबागेत जी जाहीर सभा होणार आहे त्या सभेमध्ये स्त्रियांसाठी हायस्कूल असावे अशी मागणी तुम्ही करावयाची आहे रमाबाई. इंग्रजीतून. काय? झुले उंच